शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा कंपनीच्या कॉन्टॉप प्लस या बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याची मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, आपण टाटा कंपनीचे कॉन्टॉप या बुरशीनाशकाचं वर्षानुवर्षे आपण आपल्या पिकात वापर करत आहोत. पण टाटा कंपनीने नुकतेच आपले जे कॉन्टॉप आहे, जे नवीन फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला बाजारात उपलब्ध करून दिले आहे. तर आज आपण कॉन्टॉप प्लस या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कॉन्टॉप प्लस या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. शेतकरी मित्रांनो, कॉन्टॉप प्लस या बुरशीनाशकात आपल्याला हेक्झाकोनाझोल हे 5% आपल्याला SC म्हणजेच सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट या फॉर्ममध्ये आपल्याला पाहावयास मिळते. याआधी जे कॉन्टॉप आहे त्यात आपल्याला EC फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला हेक्झाकोनाझोल हे पाहावयास मिळत होते. शेतकरी मित्रांनो, याची जर का आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर हे ब्रॉड स्पेक्ट्रम सिस्टेमिक बुरशीनाशक आहे, जे ट्रायझोल गटातील बुरशीनाशक आहे, जे बुरशींच्या स्टेरॉल बायोसिंथेसिसला प्रतिबंध करते. त्यामुळे बुरशींची जी काही ग्रोथ आहे ही थांबते व त्यामुळे हानिकारक बुरशा ज्या असतात तर त्या बुरशा जे काय आहेत ह्या मरण पावत असतात. शेतकरी मित्रांनो, तसेच याचा वापर आपण रोग येण्याआधी, रोग आल्यावर, तसेच याच्यात आपल्याला अँटीस्पुरुलंट ॲक्टिव्हिटी पाहावयास मिळते. म्हणजे बुरशींचे जे काही बीजाणुकण असतात त्या बीजाणुकणांना सुद्धा मारण्याचे काम त्या ठिकाणी कॉन्टॉप प्लस हे बुरशीनाशक करत असते. तसेच फवारणी केल्यावरती पिकात फायटोटॉनिक इफेक्ट आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजे फवारणीनंतर पीक हे आपल्याला तेजदार व हिरवेगार आपल्याला दिसत असते. तसंच याची जर आपण रेनफास्टनेस बघितली तर ही 2 ते 3 तासांची आहे. म्हणजे फवारणी केल्यावरती 2 तासात जरी पाऊस आला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळून जात असतात. शेतकरी मित्रांनो, याचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो तर टमॅटो, मिरची, वांगी, द्राक्ष, डाळिंब, भात, आंबा अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण कॉन्टॉप प्लस या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो. तसेच याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो तर याचे प्रमाण आपण प्रति लिटर पाण्यासाठी 1 ते 2 मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. तसेच आपल्याला जर का एकरी वापर करायचा झाला तर एकरी आपण 250 ते 300 मिली प्रति एकर याचा वापर आपण फवारणीसाठी करू शकतो. शेतकरी मित्रांनो, तसेच हे आता कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करत असते तर आपल्या पिकातील जो की पावडरी मिल्ड्यू येतो ते याच्यावरती सुद्धा चांगल्या पद्धतीने नियंत्रण आपल्याला देत असते. तसेच करपा म्हणजेच लवकर येणारा करपा व उशिरा येणारा करपा, तसंच लिप स्पॉट, अँथ्रॅकनोज, त्याच पद्धतीने भात या पिकामध्ये जो की शीट ब्लाईट येत असतो तर या शीट ब्लाईटवरती सुद्धा चांगल्या पद्धतीने नियंत्रण आपल्याला त्या ठिकाणी कॉन्टॉप प्लस हे बुरशीनाशक देत असते. तसेच याचे जर आपण कॉम्बिनेशन जर बघितलं तर टाटा कंपनीचं जे कॅप्टॉप येतं त्याच्यामध्ये आपल्याला कॅप्टन हा घटक पाहावयास मिळतो. तर त्याच्यासोबत जर का आपण याची फवारणी घेतली कॉन्टॉप प्लसची तर आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे रिझल्ट हे मिळत असतात. शेतकरी मित्रांनो, हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम सिस्टमिक बुरशीनाशक आहे व याचा वापर आपण विविध बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी आपण आपल्या पिकामध्ये याचा वापर करू शकतो. तरी कंपनी लेवलच्या सल्ल्यानुसार जर का आपण वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट हे पाहावयास मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण टाटा कंपनीच्या कॉन्टॉप प्लस या बुरशीनाशकाविषयी माहिती घेतली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.